वय वर्ष 55, परंतु अजूनही तरुणांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष सरांचं देखील शुभ आगमन, जे पाडळीवाडी गावचे आहेत, आपलं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम. धन्यवाद सुनील सर. तर जाऊया चालू सामन्यामध्ये. पंचांचा इशारा येतो, घोषांकित क्षेत्रात चेंडू जातो, जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो खिरोडे संघाकडून. ओमकारच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर ओमकारच्या बॅट मधून फटका सजवला गेला होता. तदनंतर ओमकारला 2 धावा घेण्यात यश मिळालं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय सज्ज होतोय. आपटलाय, बाउन्स करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता गेले अक्षयने. जसं सुनील सरांनी आता आपल्या समोर अजय कदम सरांचं उदाहरण ठेवलं ना, वय वर्ष 55 असताना आपण जरी त्यांचा फिटनेस पाहिला असताना एखाद्या तरुण मुलाला लाजवेल असा अजय सरांचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळाला. आणि मुंबई महिला क्रिकेटचा कोचिंग करत असताना आपण त्यांचा फिटनेस पाहिला ना, उत्कृष्ट असा फिटनेस आपल्याला त्यांचा शरीरयष्टी पाहायला मिळाली. वय वर्ष 55 असताना या मैदानामध्ये आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आपली हजेरी लावली. पुन्हा एकदा अक्षयचा प्रयत्न, बाउन्सर टाकण्याचा लगातार प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक हाताळत असताना अक्षयच्या गोलंदाजीवरती फक्त 5 धावा एकवटण्यात यश मिळालं डावलवाडी संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती आता आपल्याला बदल पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती एक लेजेंडरी खेळाडू, 40+ एक लेजेंडरी खेळाडू, ज्याच्या बॅट मधून विजयी षटकार आला होता, असे बाळकृष्ण पाटील. यानंतर होणारा सामना आपल्या समोर येईल तो श्री निन्नाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव विरुद्ध श्री वाकाई देवी स्पोर्ट्स वाकाईवाडी. महेश डपळे विरुद्ध राम उंडाळकर. आपल्याला एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बदल झालेला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत एक 40+ लेजेंडरी खेळाडू बाळकृष्ण पाटील. पंचांकडे अपील केली आहे, पण त्या पंचांनी अपिलीला दाद दिली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करताना आपल्याला पाहायला मिळाले. अनुभव डेड बॉल आहे सर. धन्यवाद सर. तर पंचांचा इशारा आलाय डेड बॉलच्या दिशेने आपल्याला पंचांनी इशारा केलाय. तर पहिला चेंडू सामना करेल तो आणि मंदारच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. चेंडू जातो सीमारेषा पार, पण पंचांचा इशारा चौकार की षटकार. पंचांनी इशारा केला, चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. डावलवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण झाडापासून जरा मागे उभे राहा, कारण तिथे बाउंड्री लाईन आहे. आपल्यामुळे कोणत्याही क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही पाहिजे, याचा आपण पंचांचा इशारा आलाय. कोणी सुद्धा आपण आपलं मत मांडू नये. पंचांनी चौकार दिलाय. तदनंतर आपण जाऊया मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात येते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती एक लेजेंडरी खेळाडू 40+ बाळकृष्ण पाटील. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय, तत्पर त्या प्रकारे उत्तर दिलंय मंदारने आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. जरी तुमच्याकडे अनुभव असला तरी मी एक यंग टॅलेंट आहे. मंदार स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय काय टॅलेंट आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडूचा सामना करणारे मंदार.
बॉलिंग ट्रॅक वरती बाळकृष्ण पाटील, पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेला, गॅदर करेपर्यंत मंदारने धाव घेण्यास नकार दिला. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 15. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बाळकृष्ण पाटील सामना करेल मंदार, ज्याच्या बॅट मधून 2 खणखणीत मोठे फटके आले. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर तिसरा चेंडू खेळत असताना कुठेतरी डॉट डिलिव्हरीची सांगता झाली. पुन्हा एकदा मंदारच्या बॅट मधून फटका सजवला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघ्याची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. काय फटकेबाजी पाहायला मिळते. एक यंग टॅलेंट डावलवाडी संघाकडून मंदार खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. स्ट्रायकिंग एंड वरती कुठेतरी महागडे षटक पाहायला मिळते. बाळकृष्ण पाटील अनुभव आहे, त्या अनुभवाचा कुठेतरी आज कमतरता पाहायला मिळते. चुकी चुकी आणि चुकीला माफी नाही. मंदारच्या बॅट मधून फटका सजवला जातोय, फटका जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मंदार डावल, काय फलंदाजी, काय फटके सजवतो. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू फेस करत असताना दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडूवरती एक धाव घेण्याची नामी संधी होती पण मंदारने विश्वास दाखवला मी खेळू शकतो. आणि तदनंतर चौथा चेंडू फेस करत असताना चौथा चेंडू षटकार, पाचव्या चेंडूवरती सुद्धा षटकार. शेवटचा चेंडू घेऊन त्यात बाळकृष्ण पाटील सामना करेल मंदार डावल. प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार. काय फलंदाजी, सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे. उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डावलवाडी संघाकडून खेळत असताना. मंदार डावल. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती. अतिशय महागडं असं षटक बाळकृष्ण पाटील यांचं. बॉलिंग ट्रॅक वरती कळंबदेवी स्पोर्ट्स किरोडी संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी आला SK. एकतीस धावा धावफलकावरती आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर डावलवाडी संघाकडून. तिसरं षटक घेऊन आलाय गणेश, सामना करेल ओमकार. ओमकारचं ध्येय असेल की मंदारला स्ट्रायकिंग एंड वरती न्यायचंय, कारण मंदारच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि त्याच प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळाला ओमकार आणि स्ट्रायकिंग एंड वरती नेऊन पोहोचवलंय मंदारला. सहा चेंडू मध्ये 26 धावांवरती वैयक्तिक खेळ करत असताना स्ट्रायकिंग एंडला मंदार आपटलाय. मंदारने फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का. ओमकारने कॉल दिलाय तुला स्ट्रायकिंग एंडला यायचंय आणि त्याच प्रयत्नांमध्ये 2 धावा घेण्यात यश मिळालं. पंच वंडी आहे का सर? ना, 2च फक्त ना, धन्यवाद. कुठेतरी बॉलिंग पिचचा आपल्याला खेळपट्टीची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रात गेल्यामुळे पंचांनी ती एक धाव दिली नाही. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला मंदार डावल याच्याकडून पाहायला मिळते. फटका सजवला आहे मंदारचा, झेल महत्वाचा आहे. आबा आहे खाली, काय झेल घेतला अभिजित आबा. खिरोडे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये आणि मंदारचा खेळ संपुष्टात आणलाय. आठ चेंडू मध्ये 26 धावांची खेळी केली मंदार डावल याने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. ओमकारची जागा भरून मंदारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय जनार्दन. जनार्दनचा विचार करायला गेल्यानंतर उंची लहान आहे पण त्या उंचीला साजेशी अशी कामगिरी
कीर्तिमान असे आपल्याला पाहायला मिळते का मैदानात? जाऊया. स्ट्रायकिंग एंड वरती असेल जनार्दन, बॉलिंग ट्रॅक वरती गणेश एसके, कळंबादेवी स्पोर्ट्स खिरोड संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय. फटका सजवलाय. जसं सुनील लांबोर सरांनी सांगितलं होतं, हे पावसाळी क्रिकेट आहे आणि ओमकार धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. यानंतर होणारा सामना असेल श्री निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव. राम उंडाळकर आपण मैदानात जिथे कुठे उपस्थित असाल आपण समालोचन कक्षावरती. आणि श्री वाकाई देवी स्पोर्ट्स वाकाईवाडी महेश डफळे, आपणास विनंती असेल आपला संघ जिथे कुठे असाल, दोन्ही संघांना विनंती असेल, संघनायकांना विनंती असेल, आपण मैदानात रिपोर्टिंग करायचंय. तेजसच्या बॅट मधून फटका सजवला. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेत सुद्धा यश मिळालं. 2 धावा पूर्ण. यष्टीरक्षक बजावत असताना की थ्रो फेकी हातामध्ये करा. कुठेतरी या पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला गेलं ना, एक गंमत जमत असते. चेंडू कधी उसळी घेईल आणि कधी थांबेल या पावसाळी क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गणेश एसके तयार, सामना करतोय. तेजस, फटका सजवला, हेलिकॉप्टर फिरवलाय, उंची प्राप्त केली चेंडूने. क्षेत्ररक्षक आहे आणि उत्कृष्ट झेल घेण्यात यश मिळालं. चांगला झेल घेतला संजय यांच्या मार्फत पाहायला मिळाला आपल्याला आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झाला. तेजस हेलिकॉप्टर फिरवला होता पण हेलिकॉप्टरने तेवढी उंची प्राप्त केली नाही आणि डाऊनफॉल मध्ये गेलं हेलिकॉप्टर. तेजसची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय विकास. पाहूया विकास आपल्या संघाचा विकास कुठपर्यंत नेऊन ठेवतोय, कारण शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक कळंबादेवी स्पोर्ट्स संघाकडून घेऊन येतो तो. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्लॉग ओव्हरचं षटक, एक निर्णायक षटक, ज्या षटकानंतर एक ध्येय सेट केलं जाईल असं निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तेजसची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास, स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकतो जनार्दन. पहिला चेंडू, तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय अमोल पाटील. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अमोल पाटील यांचा. पुन्हा एकदा चेंडू लॉब केलाय, जनार्दनच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 निवाडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती. चव्वेचाळीस धावा, क्षमा करा, 44 धावांवरती जाऊन पोहोचते धावफलक. स्लॉग ओव्हरचे 5 चेंडू, स्ट्रायकिंग एंड वरती जनार्दन. जनार्दनच्या बॅट मधून आपण फटका पाहिला. षटकार. शेवटचे 5 चेंडू आणि पावसाने वरुण राजाने इथे हजेरी लावले. दोस्ती 11 दोस्ती चषक मध्ये फटका सजवला आहे. जनार्दनच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. 4 चेंडू, 4 चेंडूवरती जनार्दनला 4 मोठे फटके सजवावे लागतील आपल्या संघाला एका सन्मानित स्कोर वरती नेऊन पोहोचवण्यासाठी. लोअर फुलटॉस चेंडू आबा आहे. क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील विकासचा, पण एका धावेतच समाधान मानावं लागेल
कारण जनार्दनने कॉल दिला, चेंडू हातात आहे, काही गरज नाहीये, कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची गरज नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमोल पाटील सामना करतोय. विकास स्लॉग वरचे 3 चेंडू, त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो खिरवडे गावचा एक हरहुन्नरी खेळाडू अमोल पाटील. स्ट्रायकिंग एंडला विकास, फुल टॉस चेंडू, फुल टॉसचा पुरेपूर असा समाचार घेतलाय तेज विकासने आणि चेंडू नेऊन पोहोचवलाय सीमा रेषा पार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 या आकड्यावरती. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतात. फुल टॉस चेंडू हाताळताना आपल्याला अमोल पाटील या मैदानामध्ये पाहायला मिळतात. फुल टॉसचा पुरेपूर समाचार घेतला जाईल. शेवटचा चेंडू, या चेंडून तर एक ध्येय दावलवाडी संघाकडून स्थित केलं जाईल आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. शेवटच्या चेंडूवरती झेलबाद झालाय तो विकास. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली 52 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 53 धावांची गरज असेल कळमदेवी स्पोर्ट्स खिरोडे या संघाला. तर जाऊया यानंतर होणारा सामना आपल्या समोर पाहायला मिळेल. श्री निन्नाई देवी स्पोर्ट्स सत्तेगाव विरुद्ध श्री वाकाई देवी स्पोर्ट्स वाकाईवाडी. महेश डपळे विरुद्ध राम उंडाळकर. हेडचा कॉल होता आणि वाकाईवाडी संघाने तो निर्णय जिंकलाय नाणेफेकीचा. आणि तर मी विनंती करेन राम उंडाळकर आपण मंचावरती थांबायचे, कारण आपला यथेच्छ असा सत्कार घेतला जाणार आहे दोस्ती 11 उपवडे कदमवाडी या संघाकडून. या दोस्ती चषक 2025 पर्व पहिले पाहायला गेले ना आजच्या दिवसभरामध्ये. आजच्या दिवसभरामध्ये आपल्या या स्पर्धेसाठी श्री प्रवीण तांबे सरांनी हजेरी लावली. निलेश भोईर सरांनी सुद्धा हजेरी लावली. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत निलेश भोईर सर. व्यंकटेश मुदलियार सरांनी, ज्या व्यंकटेश मुदलियार सरांचा विचार करायला गेला ना, आणि मी विजय डपळे यांना सुद्धा विनंती करेन आपला सुद्धा यथेच्छ असा सत्कार इथे घेतला जाणार आहे. तर आपण मंचावरती राहायचंय. विजय कदम भाऊ आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचे, आपल्या हस्ते त्यांचा सत्कार घेतला जाणार आहे. जसं मी म्हटलं ना व्यंकटेश मुदलियार सर ज्यांनी आहे ना ब्रायन लारा यांना सुद्धा कोचिंग केलं, असे 53 वर्षाचे व्यंकटेश मुदलियार सर यांनी सुद्धा आपल्या या स्पर्धेसाठी हजेरी लावली होती. तदनंतर आपल्याला पाहायला मिळाले अजय कदम सर, महिला क्रिकेटचे हेड कोच होते अजय कदम सर. वय वर्ष 55, पण एखाद्या 19 आणि 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा त्यांचा फिटनेस आपल्याला इथे पाहायला मिळाला. तर जाऊया मैदानामध्ये, सामना सुरू आहे तो आपला. चोवीस चेंडू मध्ये 53 धावांचा. खास करून जळगाववरून ही स्पर्धा एन्जॉय करतात आमचे परम मित्र सोमनाथजी खरा साहेब. त्यांचं देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही हार्दिक स्वागत करतो. जळगाववरून देखील ही स्पर्धा ते लाईव्ह पाहतात, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर क्षमा करा जरा स्कोर बोर्ड मध्ये बदल होतोय. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 24 चेंडू मध्ये 52 धावांची गरज असेल कळमदेवी स्पोर्ट्स खिरोडे संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अक्षयने फेस केलाय, पण कुठेतरी शरीराचा वेध घेतलाय. लहू यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रम पाहायला मिळतो आपल्याला खिरोडे संघाकडून. पहिला चेंडू लहू यांचा, अनुभव पाहायला मिळतोय लहू यांच्याकडून आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा फटका सजवलाय, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोशंकित क्षेत्रात. लिजंड खेळाडू वसंतदादा यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे.
संकेत दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. कुठेतरी यष्टी रक्षकाकडून चुकी होते, झेल सुटला जातोय. बॅटची कडा घेतली होती पण यष्टी रक्षकाकडून चुकी होते आणि झेल सुटतोय. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. फटका सजवण्याचा प्रयत्न पण पंचांचा इशारा होतो. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन्ही आकड्यावरती. अनुभव पाहायला मिळतोय डावलवाडी संघाचा. लहू बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्क वरती. यष्टी रक्षक चुकी करताना पाहायला मिळतोय. या चुकीचा कुठेतरी भुगतान करावं लागेल का काय यष्टी रक्षकाला. क्षेत्ररक्षक आहे, फटका सजवला होता अक्षयने, तत्पर एक धाव घेण्यात यश मिळालं अक्षयला. आणि एक धाव घेण्यात यश मिळालं अक्षयला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती गेला विक्रम. बॉलिंग ट्रॅक वरती लहू. स्वप्नीलजी उंडारकर यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लातूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते दाखल झालेले आहात आणि त्यांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जात आहे. संदीप दादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. स्वप्नीलजी उंडाळकर लातूरवरून स्पर्धा खेळण्यासाठी ते दाखल झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आता केला जातोय. लातूरला ऍज अ प्रोफेसर म्हणून त्यांची भूमिका सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक सामना त्यांचे विद्यार्थी देखील सातत्याने पाहत असतात. हे त्यांचं प्रेम आहे. धन्यवाद. या स्पर्धेला आपण वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ऑटो कॉम्बॉक्स गणेश सर. धन्यवाद सुनील सर. तर जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू हाताळत असताना जनार्दनने काय गोलंदाजी, झेलबाद केला अक्षयला आणि तंबूच्या आश्रयात परत पाठवलंय. बॉलिंग ट्रॅक वरती बदल पाहायला मिळाला. पहिल्या षटकानंतर दुसरं षटक हाताळत असताना जनार्दन, जसं मी म्हटलं होतं ना, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे या जनार्दनची. तर जसं आपण म्हटलं ना सुनील सर, पहा कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. का माझ्या संघाने माझ्यावरती विश्वास टाकलाय. दुसरं षटक हाताळत असताना जनार्दन आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. काय गोलंदाजी. लगातार 3 चेंडूवरती अक्षरशः बांधून ठेवले फलंदाजाला. पुन्हा एकदा जनार्दनने चेंडू दिलाय पण संजयने त्याला प्रत्युत्तर दिलंय, प्रतिहल्ला केलाय आणि त्या चेंडूवरती चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती आणि धाव फलकाला चालना मिळते 6 नंतर. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. कुठेतरी धाव फलक थांबलं होतं, त्याला पुढे नेत असताना पाहायला मिळतोय खिरोडा संघाकडून संजय. एक आपण जर पाहिलं ना तर टॉस का बॉस हा मंच जर आपण पाहिलं ना तर त्या टॉस का बॉस या मंचावर येणाऱ्या 29 तारखेला आपल्या असोसिएशनची होते, म्हणजेच नाद निराळा आणि 32 शिराळा, म्हणजेच नागपंचमीची ओढ आत्तापासूनच आपल्या खेळाडूंना लागावी. आपण एक नागाचं चित्र देखील आपल्या त्या टॉस का बॉस या मंचावर विशेष आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू गणेश सर. धन्यवाद डीडी सर. जसं आपण सांगितलं की नाद निराळा आणि 32 शिराळा नागपंचमीसाठी एक नावाजलेलं गाव 32 शिराळा पाहायला गेलं ना सर. ज्यावेळेस बेंदूर सण साजरा होतो तदनंतर शिराळ्यात लगबग चालू होते.
आणि गोलसंख्यित क्षेत्रात चेंडू जाऊन धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. येणारे 12 चेंडू 41 धावांची गरज असेल खिरोडे संघाला. 12 चेंडू 41 ध्येय असं मोठं नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तेजस, फटका सजवण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं आणि निर्धाव चेंडूची सांगता केली तेजसने. धावसंख्या स्थिर 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्क वरती तेजस. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा होतो. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी आपल्याला डावलवाडी संघाकडून पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळत असताना लहूने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर जनार्दनने सुद्धा 7 धावा खर्च केला पण एक गडी बाद केला. त्याला खूप महत्व आहे जनार्दनच्या या गोलंदाजीवरती. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तेजस. लगातारचे 3 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज तेजस सामना करेल. आणि चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डावलवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही प्रकारची चुकी आपल्याला क्षेत्ररक्षणात या डावलवाडी संघाकडून पाहायला मिळत नाहीये. अशाच रीतीने जर वाटचाल राहिली तर कुठेतरी आपला संघ पुढच्या फेरीमध्ये नेण्याचं ध्येय डावलवाडी संघांच्या खेळाडूंचं असेल. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा झेलबाद झालाय तो संजयची जागा भरून काढण्यासाठी आले स्वतः संघाचा संघनायक, एक लेजेंडरी खेळाडू बाळकृष्ण पाटील. तर जाऊया मैदानामध्ये. लगातारचे 4 चेंडू निर्धाव. 4थ्या चेंडूवरती झेलबाद करण्यात यश मिळालं तेजसला. 5वा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बाळकृष्ण पाटील फटका सजवलाय. ज्याप्रमाणे मागच्या सामन्याची सांगता केली होती त्याचप्रमाणे या सामन्याची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतात बाळकृष्ण पाटील. जिथून सोडलं होती ना मागील मॅच मध्ये, जिथून मॅच सोडली होती, विजयी षटकार सजवला होता बाळकृष्ण पाटील यांनी. तिथूनच मॅचची पुन्हा सुरुवात करताना पाहायला मिळतात. एक लेजेंडरी 40+ चा खेळाडू. जरी माझं वय झालं असेल तरी माझ्या मनगटामध्ये ताकद आहे असं दाखवताना यंग टॅलेंट विरुद्ध अनुभव पाहायला मिळतोय मैदानात. पुन्हा फटका सजवण्याचा प्रयत्न पण पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना काय गोलंदाजी राहिली आपल्याला पाहायला गेलं ना. अतिशय नपितली गोलंदाजी आपल्याला या मैदानामध्ये डावलवाडी संघाच्या या गोलंदाजांकडून पाहायला मिळालं. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असेल. धावफलकावरती धावा लागल्या तर 17. संतोष दादा चव्हाण या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जाणारा पाडळी वाडी गावचं क्रिकेट सातत्यानं पुढे नेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. युवा खेळाडूंना घेऊन त्यांनी एक चांगलं मार्गदर्शन त्यांनी दिलं आणि त्यांनी अनेक खेळाडूंना घडवलं. त्यांच्यामध्ये लपलेलं टॅलेंट त्यांनी बाहेर काढलं. असे संतोषजी चव्हाण यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. तर जाऊया येणारे 4 चेंडू. किती पाहिजे मला तो किस्सा अजूनही आठवतो ज्या वेळेला आमची छोट्या मुलांची स्पर्धा होती. तिकडे ट्रॉफी सौजन्य कोण नव्हतं. मी दादाला एक शब्द टाकला आणि एका शब्दावरती आम्हाला ट्रॉफी सौजन्य म्हणून ते स्पॉन्सर लाभले. असे संतोष दादा
यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. एक क्रिकेटर म्हणून, एक सच्चा क्रिकेटर म्हणून त्यांची एक ओळख आहे, प्रामाणिक क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण 32 तालुक्यामध्ये, आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. धन्यवाद सुनील सर. तर जाऊया मैदानामध्ये. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असेल खिरवडे संघाला. कुठेतरी 32 धावांची गरज असेल. फुल टॉस चेंडू, पण पंचांचा इशारा येतोय वाईटच्या दिशेने आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय, पण कुठेतरी शरीराचा वेध घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आणि पाहायला गेलं ना गोलंदाजी कशी असावी, तर गोलंदाजी या डावलवाडी संघाच्या खेळाडूंसारखी. तेजस, जनार्दन, लहू आणि अक्षय, काय गोलंदाजी राहिली या डावलवाडी संघाची. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, कोणत्या टप्प्यावरती कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे ना, हे डाव